आता बरेचसे घरगुती आपण ग्लुकोमीटर्स बघतो, शुगर चेक करायची मशीन किंवा बरं. CGM आहे, कंटिन्युअस ग्लुकोज मॉनिटरिंग, आणि बरेचसे ॲप्स पण हल्ली निघालेले आहेत. बरं. तर ह्याबद्दल आम्हाला काहीतरी सांगा, हे कितपत युजफुल आहे आणि ते प्रत्येकाने वापरावे का? बरं. ज्याला मधुमेह झाला आहे अशा प्रत्येकाने घरी ग्लुकोमीटर घेणं अत्यंत आवश्यक आहे. ह्याचे 2-3 फायदे असतात. तर तुम्हाला डॉक्टरकडे जायला जर वेळ मिळाला नाही तर तुम्ही घरच्या घरी शुगर्स चेक करून फास्टिंग पोस्टप्रँडियल ग्लुकोज चेक करून तुम्ही डॉक्टरांना मेसेज करू शकता किंवा फोनवरती तुम्ही सांगू शकता. तसंच तर पेशंटची शुगर खूप वाढली, त्या पेशंटची शुगर जर खूप कमी झाली तर अशामध्ये घरी शुगर चेक करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणजे बऱ्याच वेळा सिम्पटम्स सारखेच असतात की मला खूप थकवा आला आहे, मला थरथरी होते, डोळ्यापुढे अंधारी आले, तर ही शुगर कमी असण्याची लक्षणं असतात, प्लस ही शुगर वाढल्याची लक्षणं असतात. त्यामुळे शुगर चेक करून त्याची खात्री करणं हे गरजेचं आहे. त्यामुळे मधुमेह झालेल्या व्यक्तीने प्रत्येकाच्या घरात हे ग्लुकोमीटर असणं अत्यंत गरजेचं आहे. आजकाल आलेले ते कंटिन्युअस ग्लुकोज मॉनिटरिंग, ज्या पेशंटमध्ये शुगर्स खूप फ्लक्च्युएट होतात किंवा ज्यांना टाईप 1 डायबेटीज आहे आणि जे इन्शुलिनवरती आहेत, आणि शुगर मॉनिटरिंग करणं त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. प्लस त्यांना इतर काही आजार आहेत, हृदयविकार आहेत, किडनीचा आजार आहे, नंतर रक्तवाहिन्यांचा आजार आहे, किंवा गरोदरपणा असेल तर त्याच्यामध्ये आम्ही कंटिन्युअस ग्लुकोज मॉनिटरिंग हे आम्ही सांगत असतो. तर कंटिन्युअस ग्लुकोज मॉनिटरिंग म्हणून एक ॲबट किंवा लिब्रेचा एक सेन्सर असतो की जो आपल्या दंडावरती बसवला जातो, आणि त्यांनी दर 5 मिनिटाला आपली शुगर्स ही आपल्या मोबाईल ॲपमध्ये आपल्याला दिसत असते. त्याचा फायदा असा की एकतर शुगर कमी जास्त झालेला तुम्हाला कळत असतात, प्लस तुम्ही काय खाल्ल्यानंतर किती शुगर वाढते हे पेशंट स्वतः जाणू शकतो. बरोबर. मग मी आज आंबा खाल्ला, बघू शुगर वाढते का, तर इमिजिएटली तुम्हाला त्या ॲपमध्ये तुम्हाला कळतं की हा पदार्थ खाल्ल्यानंतर आपली शुगर इतकी वाढते. त्याप्रमाणे पेशंट त्या पदार्थ टाळतो किंवा त्याचं घेण्याचं प्रमाण तरी तो कमी करत असतो.